हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळेजण? तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज 2-3 वेळा व्हिडिओ एडिट करावा लागला कारण आज व्हिडिओला व्हॉईस ओव्हरच होत नव्हता. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे की आज व्हिडिओ लहान आहे कारण माझ्या मोबाईलची रॅम पण कमी आहे. तर सगळ्यात अगोदर माझं काम आवरलं, 9:30 वाजलेत रात्रीचे आणि मी आता पहिल्यांदा देवपूजा करते. झाडलोट केल्याच्या नंतर सगळ्यात आधी तर माझं काम असते देवपूजा करणे. तर सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली. म्हणजे कसं दिवसभराचा सगळा आळस निघून जातो, मन प्रसन्न होतं. आणि आता तुम्ही म्हणाल ही अंधश्रद्धा आहे, तर खरं तर मी पहिली खूप नास्तिक होते. मी अंधश्रद्धाच म्हणायचे, मीही देवाला हात जोडायचे नाही. पण जसं मी देवाला हात जोडू लागले वगैरे, जशी प्रार्थना करू लागले, तसं एक मेडिटेशन कसं असतं तसं व्हायला लागलं. म्हणजे डोकं शांत राहायला लागलं, सगळा कंटाळा निघून जायला लागला, मन प्रसन्न राहायला लागलं. आता तुमच्या घरी देव असो किंवा नसो, नॉर्मल अगरबत्ती लावलं तरी मन कसं प्रसन्न राहतं, कारण तो अगरबत्तीचा सुगंध पूर्ण घरभर दरवळत असतो. तर आता मी स्वामींना मानते, हा वेगळा भाग आहे. तुम्हाला ज्या देवाला मानायचं त्या देवाला माना. पण मला असं वाटतं थोडीफार आपण पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी म्हणा किंवा पॉझिटिव्ह वाटायसाठी पूजा करणं खूप गरजेचं आहे. तर आता मी सगळ्यांनाच काही फोर्स करत नाही, पण मी माझा अनुभव सांगते बरं का. तर चला, स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओची सुरुवात. कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण मजेत आहात आणि असायलाच पाहिजे. तर आज भरपूर लोकांच्या प्रश्नांचं निरसन होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये, कारण आज ना काही कामं नाही घरातली करणार आहे किंवा काही वेगळं नाही आहे. तर भरपूर ताईंचं म्हणणं आहे असं की तू कामं कशी करते, नोकरी करत मुलाला कसं सांभाळते आणि घरातली कशी कामावर दाखवते मी. तर खूप ताईंचं हेच म्हणणं होतं की मग कसं मॅनेज होते, घरातली कामं तुझी बाई पटपट आवरतात, घरातनं काम करतेस ना म्हणून. तर असं काही नसतं बरं का. घरातनं काम करते म्हणून ऑफिसपेक्षा भयानक ते घरातलं काम आहे. कारण झालं आहे कसं की जे काम करते ना तिथे 9-10 तास आरामात जातात माझे. म्हणजे मला काही सुट्टी मिळत नसते तिथं जास्त. टार्गेट बेस्ड जॉब आहे, त्यामुळं तेवढं करावं लागतं. आणि नाही केलं तर आपल्याला पेमेंट कसं येणार, कारण पेमेंट आपला टार्गेट कंप्लीट होण्यावर आहे. तर त्यामुळं त्याशिवाय पेमेंट मिळत नाही. त्यामुळे 10-12 तास आरामात काम जातात माझे. तर सगळ्यात अगोदर तर ना मी कपडे घड्या मारत मारत तुमच्याशी बोलत होते. मगाशी एक व्हिडिओ शूट केला होता, तो अपलोडच झाला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला. मग व्हिडिओ होतच नव्हता अपलोड होत नव्हता. म्हणजे यूट्यूबला अपलोड होत नव्हता असं नाही, तर ज्या ॲपमधनं मी इनशॉटमधनं व्हिडिओ एडिट करते ना त्याच्यामध्ये होतच नव्हता, कारण मोबाईलची रॅम माझी खूप कमी आहे. तर ते होतच नव्हतं एडिटिंग आणि मग व्हिडिओ कन्वर्टच होत नव्हता. मग म्हणून तो एडिट केला मी व्हिडिओ आणि डायरेक्ट मग मी उठले आणि कपड्यांच्या घड्या मारल्या. तर तो एक छोटासा पार्ट होता व्हिडिओचा, तो काय अपलोड झाला नाही आहे. ह्याच्या अगोदर मी काय काम करत होते ते दाखवत होते मी. तर मी माझ्याकडे एक नवीन प्रकारची पितळेची, तांब्याची किंवा स्टीलवर क्षार पडलेले डाग घालवायची एक पावडर होती. तर ती मी शेअर करणार होते. आता ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तुम्हाला. तर नवीन रोज व्हिडिओमध्ये काय आपण दाखवणार, तर म्हणून मग मी तो एक छोटासा पार्ट मी अपलोड केला होता. राहू दे ना परी, झोप ना तू. कशाला आवडते? आणि सरे सकाळी स्कूल आहे बाळा. हो, दोघं झोपणार तुम्ही? अरे झोप, ती कुशीत झोपते ना बाळा. तू झोपते की नाही बघ. स्कूल आहे उद्या अंश तुझी. ती बोलते मला बघ, मला बोलतीये ती की तू त्रास देतोय म्हणून. ती सांगतीये मला ते बघ. ती सांगतीये मला की तू त्रास देतोय, तिला नाही झोपायचं. हे खूप त्रासदायक आहे. हिला मी सोडून देणार आहे कारण हा असा वागतोय, ऐकायलाच तयार नाही. तर आता नळाला पाणी आलंय, भांडे घासून घ्यायला पाहिजेत मला. हां, पाणी आलं नळाला. लोकांचं म्हणणं आहे की तू टिकली लावत नाही. तर बघा 2-3 दिवस जरा टिकली लावते तर किती पिंपल आलेत. आता ही टिकली पुन्हा लावते. आणि बांगड्या वगैरे घालत नाहीस तू. तर असं काही नाही, माझ्याकडे बांगड्या वगैरे आहेत नाही असं नाही, मी दाखवते. तर ना हे बघा, मला पर्सचा खूप शौक आहे बरं का. माझी पर्स आहे, मला पर्स खूप आवडतात. तर आता कपाट दाखवत नाही, कपाट खूप मेसी आहे. तर का नाही, हे बघा माझ्याकडे बांगड्या असतात. माझ्याकडे मेकअपचं साहित्य काय आहे ते दाखवते.
काही नाही, मग बांगड्या आहेत माझ्याकडे, ते दाखवते. अरे बघ हे किती का? पण. माझ्याकडे बांगड्या असतात, वॅसलीन असतं जे मी कधीच लावत नाही. बघ अरे बांगड्या. हो, ह्या दोघांचं ना आगाऊपणा अति झालंय. त्यानंतर हे काय, हे संपलेलं असेल, काय बोरो प्लस संपलंय ते, ह्याच्यात नसेल ते पण. आणि काय असतं माझ्याकडं, तुझं झालं तर दे मोबाईल. हो ते बघा, ही न चावायलाच बघते पहिली, अगं कुठली, एवढंच असतं माझ्याकडे. आणि हे ना लिपस्टिक खूप दिवसाची आहे, आणि लिपस्टिक म्हणून नाही तर मी टिकली म्हणून वापर करते, त्यामुळे ती तशी पडलेली आहे. तर मी बऱ्यापैकी ना लिपस्टिक टिकल्या म्हणूनच वापरते. तर त्या पर्समध्ये दुसरं काय नसेल, पैसे असतील तर. झालं एक कपाट माझं, कसं पण असतं त्याच्याकडे लक्ष देऊ नये.